नमस्कार. पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये. मागच्या व्हिडिओमध्ये आपण राग हमीद ची बंदिश धीट रंग रवा कैसे गलत जाओ मैं ही आपण प्रॅक्टिस केली होती आणि मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला हेही सांगितलं होतं की आपण पुढच्या व्हिडिओमध्ये म्हणजे आजच्या व्हिडिओमध्ये ही ताला स्वरूपात प्रॅक्टिस करू. कशी गायची, कुठल्या बीटवर सुरू करायचं. तर चला याची पहिली लाईन आपण गाऊन ताला स्वरूपात गायला सुरू करूया. त्याची पहिली लाईन होती धीट रंग रवा कैसे घर जाऊ मैं. तीव्र म पासून थोडा चेंज होता. जो मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की तीव्र म गाताना कधी कधी सूर जातो. त्याची प्रॅक्टिस एकदा आपण आजच्या व्हिडिओमध्ये करू. आता गाताना अशी सारे साधी ध प म प ग म रे सा रे सा. हे ताला स्वरात कसं गायचं हे मी एंड ऑफ द व्हिडिओला सांगेन. तर चला आपण आपली बंदिश कंटिन्यू करू. सारे साधी ध प म प ग म रे सा रे सा सोला पा रे मोय सांगा सन नंदिया छान रे घर सांगा सन नंदिया छान रे घर. सारे साधी ध प म प ग म रे सा रे सा सोला पा रे मोय धीट रंग रवा कैसे गला. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण फक्त स्थायी करणार आहोत. कारण जेव्हा तुम्ही ताला स्वरात गाता तर काय चुकी होते मोस्टली मी सांगते की जेव्हा तुम्ही गाता तर ताल कधी पाठी राहतो, आपण पटकन करतो किंवा आपण कधी कधी ताला सोबत नाही राहत, आपण कधी पाठी तर ताल पुढे जातो. तर याची प्रॅक्टिस करा आणि जे बीट्स ते बरोबर नॉर्मल साठी सूट होणार ते आहेत 145 बीट्स. या बीट्स मध्ये तुम्ही जर प्रॅक्टिस केलं तर तुमचा आवाज आणि ताल यांची जी मेळजोड आहे ती बरोबर होईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या बंदिशचे आलाप तुम्हाला सांगेन, स्थायीचे आलाप, आणि जर जमलंच तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण अंतरा तालासोबतही गाऊया. तर धन्यवाद.